सुरुवातीचा जॉब त्याचा पहिला आहे ना, IDBI बँकेमध्ये तो हे करायला होता, म्हणजे ते काय बोलतात त्याला, माझ्याकडे अकाउंट ओपन करा, ते सेल्स वाले. आणि मग त्यांनी सुरुवात तिथूनच केली. तेव्हा कोणच विचारत नव्हतं, माझं नाव फुल खराब, आणि श्रीमानलाही कोण विचारत नव्हतं. म्हणजे इन शॉर्ट आम्हाला तुच्छ लेखायचे. 27 सप्टेंबर 2023ची गोष्ट, मगाशीच माझा यांच्याबरोबर विषय झाला त्या गोष्टीबद्दल. पुण्यात देत होतो तेव्हा आमच्या ना मोजक्या म्हणजे जसं जसं पुणे येत होतो ना, तसं असं थोड्या टाईमनी आमच्या चर्चा होत होती, किती ती. पण ज्यावेळी ती गाडी पुणेमध्ये आली आणि जो लोकेशन मॉलचा त्या साईडला निघाली ना, जी रोडवरची भीड बघितली ना मी, मॉल भराय पैसे देऊन बोलवलेली जनता नाही आहे ती. बाकीचे जसं करतात ना PR साठी, पेड मीडिया आणतात, पेड PR करतात, इकडं त्याची गरजच पडत नाही. तर प्रेम एवढं आहे ना, मॉल काय मी म्हणतो स्टेडियम कमी पडेल आजचं मीटअप घ्यायचं म्हणलं श्रीमान दादानी तर. आणि हे ऑन कॅमेरा लिहून देतो. याबद्दल थोडंसं चाललंय. हा म्हणजे प्रपोजल आम्ही मांडणार आहोत. श्रीमानचा बांधिलकी फॅन फेस्ट कुठेतरी इथं अनाऊन्स झालेला आहे. श्रीमानची मम्मी म्हणजे काकी बोलतो मी, हां, आणि पहिल्यापासून माझ्या आणि त्यांचा पण बादशाह आहे. राईट. तर त्या म्हणजे गाडीतच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही 1.5-2 वर्ष दिसला नाही आम्हाला श्रीमान दादाच्या ब्लॉग्समध्ये, स्ट्रीममध्ये. तर तुमच्या दोघात काय वाद झाले होते का? म्हणजे हां, पण की जे स्ट्रीमिंगच्या आधीचा श्रीमान जो आहे तुमच्यासोबत कसा होता, आणि त्यात तुमचे ते मज्जा मस्तीवाले किस्से काय असतील तर? नाही, श्रीमान आधीचा पण छान आहे, फक्त मध्यंतरात थोडं वेगळं होतं. कम्पॅरिझन नाही करत, पण हे मी स्वतः डोळ्यांनी बघितलं. प्रत्येक लोकांना प्रेम करणारी लोक, पण आम्हाला जी प्रेम करणारी लोक ती बांधिलकीवाली, हे नेक्स्ट लेवल आहेत. आणि मी सांगतो, ह्या जगात म्हणजे आम्हाला जो जन्म झाला आहे ना, आणि ही लोक मिळाली आहेत ना, हे भाग्य लागतं. जीव आहे आणि जीव राहणार.